ठरलं तर मग मालिका आता तर खूपच वेगळ्या वळणावरती चालू आहे. म्हणजे मालिकेमध्ये आता एक-एक करत असे अविश्वसनीय बदल घडताना दिसतायत, की ज्याची आपण कल्पना केलेली नाहीये. महिपत अडकला, साक्षी अडकली, आता त्याचबरोबर नागराज सुद्धा अडकलेला आहे प्रेक्षकांनो. आता फक्त या सगळ्या ह्याच्यामध्ये जी दोषी आहे ती म्हणजे प्रिया. तिला शिक्षा मिळणं बाकी आहे आणि आता ट्रॅक तिच्या वळणावरती चाललेला आहे. तिला शिक्षा मिळवून देण्याच्या वळणावरती चाललाय. आणि तिला शिक्षा मिळवून देणारा दुसरा तिसरा कुणीही नाहीये, तर तो आहे अश्विन. कारण अश्विनला अशी काहीतरी माहिती हातामध्ये लागणार आहे, की ज्याच्यामुळे तो आता प्रियाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करत तिने जे सत्य इतके दिवस लपवून ठेवलंय ते सत्य सांगत सायलीला न्याय मिळवून देणार आहे. काय घडणार, कसं घडणार सगळं सविस्तर आता एकदा महिपत सोबतची जी काही डील आहे ते पूर्णपणे करण्यासाठी अर्जुनला महिपतला भेटायची गरज आहे. म्हणजे आता काहीही झालं तरी महिपतची डील आहे ती डील कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जायला नकोय. अर्जुन आता डबल गेम खेळणार असतो आणि त्याचमुळे तो आता महिपतला भेटायला ज्या वेळेला निघालाय त्यावेळेला त्याला आता सायली विचारते की मी सुद्धा येणार आहे. पण त्यावरती मग आता अर्जुन तिला उगाचच हे करतो, टाळाटाळ करायला लागतो की नाही तू आत्ता येऊ नकोस. कारण कसं आहे ना, सध्या आता माझं एक महत्त्वाचं दुसरं काम आहे आणि तिथून मी महिपतकडे जाणार आहे आणि त्यामुळे सध्या तरी तू काही तिकडे येऊ नको असं म्हणत तो आता सायलीला येण्यासाठी नकार देतोय. आणि त्यानंतर सायलीला का कोणास ठाऊक डाऊट आलाय, पण चैतन्याला सत्य माहिती असल्या कारणाने चैतन्य बाजू सावरतो आणि तो म्हणतो, हो सायली वहिनी, मला माहिती आहे की अर्जुनला एक वेगळ्या ठिकाणी काम करायला जायचं आहे आणि मग तिकडून यायचंय, त्यामुळे नका येऊ तुम्ही आणि जर कदाचित वेळ असेल ना तर महिपतला भेटायला आम्ही तुम्हाला बोलवू. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन महिपतचा मोबाईल घेतोय आणि त्या मोबाईलमध्ये अजून काही अशा डिटेल्स किंवा असं काही भेटतंय का की ज्याच्यामुळे महिपतला ब्लॅकमेल करून एका दुसरं अजून काही सत्य जाणून घेता येईल का हे पाहतोय. आणि त्याच वेळेला त्याला आता महिपत आणि प्रिया यांचे असलेले कॉल आता भेटलेले आहेत आणि त्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगतोय, अर्जुन मला काय वाटतं माहितीये का, नागराज काका ज्या सत्याबद्दल बोलत होते कसलं मायाजाळ, म्हणजे आपल्या घरात काहीतरी असं आहे असं मला सांगायचं होतं की तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवताय ते खरं नाहीये आणि ज्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीये ते खरं आहे. म्हणजे मला वाटतंय ते तन्वीबद्दल बोलत होते का आणि तिच्याबद्दल काय ते बोलत होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे ती खोटारडी आहे, पण तरी सुद्धा ते काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर मला काय वाटतं माहितीये का, तू एक काम कर ना, तू महिपतला या संदर्भात काय विचारता येईल का विचार. म्हणजे त्याला आता या मोबाईल मधल्या काही काळ्या धंद्यांच्या बद्दल तू ते सत्य काढून घेऊ शकतोस. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे बघतो मी. पण सायलीला या दोघांचं बोलणं मात्र सस्पिशियस वाटतंय. माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय, मला काहीतरी सांगितलं जात नाहीये, ही भावना मात्र सायलीला सतत सतवत आहे आणि सायली या सगळ्यामध्ये विचारच करत बसलेली आहे. मग त्यानंतर मग आता सायली विचार करते, नाही नाही मी विचार करते तसं काही नसेल. तितक्यात कल्पना म्हणजे हे दोघं जण निघून जातात आणि सायली खाली येते. सायली म्हणायला लागते की आई मला यांची खूप काळजी वाटते, हे माझ्यापासून काहीतरी लपवत असतील का. मला असं वाटतंय की या केसच्या संदर्भात ते मला काही नीट सांगत नाहीयेत. यावरती कल्पना म्हणते, नाही ग असं काही नसेल किंवा तुला जास्त टेन्शन यायला नको ना म्हणून आता अर्जुन काही सांगत नसेल, तू नको इतकं टेन्शन घेऊ बरं. त्यावरती ती म्हणते, पण आई. त्यावरती कल्पना म्हणते, नाही बाळा, अगं असं काही नसेल. आत्तापर्यंत अर्जुनने तुझ्यापासून गोष्टी लपवल्यात का. सायली सांगायला लागते, नाही लपवल्यात, पण पण ज्या ज्या वेळेला लपवल्यात ना त्या वेळेला काहीतरी गोंधळ घडलाय आणि काहीतरी विपरीत घडलंय, मला त्याची शंका वाटते. त्यावरती कल्पना म्हणते, एकतर आपल्या घरावरती ही अशी संकट, त्यात हा सचिन इथे डोक्यावरती येऊन बसलाय. मला तर खरंच कळत नाहीये सायली की आपण काय करायचंय नक्की. या प्रसंगातून सावरण्यासाठी आपल्या मागचे भोग काही संपायला तयार नाहीयेत. सायली आता देवाकडे प्रार्थना करण्या वाचून आपल्याकडे दुसरं काही नाहीये असं म्हणत दोघी प्रार्थना करतात. इकडे आता अर्जुनला चैतन्य सांगतोय, हे बघ तू एक काम कर, तू आता इकडे म्हणजे महिपतला विचार त्याची काय डिमांड आहे. तो नक्कीच साक्षीला आउट ऑफ इंडिया किंवा कोणत्या तरी ठिकाणी पोचवायला सांगेन. ती डिमांड मान्य करण्याच्या ह्याच्याने तू आता ताबडतोब त्याच्याकडून बाकी सगळं सत्य काढून घेऊ शकशील ना. अर्जुन म्हणतो, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा तो इतक्या सहजासहजी आपल्याला सत्य सांगेल. यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, मी महिपत शिकरेला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो अर्जुन. मला आता सगळं सगळं माहिती आहे की त्याचा आपल्या लेकीवरती किती आणि कसा जीव आहे. तो तो आपल्या लेकीसाठी काहीही करू शकतो आणि त्याचमुळे तो तुला नक्की सत्य सांगेल. नागराज काका कोणत्या सत्याबद्दल बोलत होते हे सत्य. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन जायला निघालेला आहे, तो म्हणजे पोलीस स्टेशनला. इकडे प्रियाची धाबे दणाणलेत, नक्की आता काय इकडे होणार आहे
किंवा नक्की काय गडबड होणार आहे याची तिला बातमी जाणून घ्यायची आहे आणि म्हणून ती आता इकडे फोन करत आहे नागराजला. आणि नागराज तिला सांगतोय की हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा आता मला तिकडच्या खबरी बाती कळवायच्या आहेत. अर्जुन सायलीचं काय चाललंय ते, कारण त्यांनी इतकं मोठं कांड रचलं, तुझा इथून मोबाईल चोरला आणि तुला तरी सुद्धा माहित नव्हतं. आणि आता काय नक्की असं झालंय की महिपतने आपला गुन्हा कबूल केलाय. यावरती प्रिया सांगते, आत्ता हे चैतन्य आणि आता अर्जुन हे दोघं जण महिपतलाच भेटायला येत आहेत. तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी आता प्लॅन केला होता. खरं सांगायचं तर आता मी हेच सांगायला सांगितलं होतं की लक्ष ठेवा ते महिपतशी काय बोलतायत. यावरती मग आता नागराज म्हणतो ते सगळं जाऊ दे, पण आता महिपत कोणत्या गोष्टीवरती म्हणजे बदलला ही गोष्ट महत्वाची आहे. यावरती प्रिया म्हणते साधी गोष्ट आहे. आता जर का अर्जुनला तो फोन सापडला असेल तर कदाचित त्या फोनमध्ये असं काहीतरी असेल ज्याच्यामुळे साक्षीचे कॉन्टॅक्ट्स असतील, साक्षी जिवंत आहे कळलं असेल आणि म्हणून हे सगळं घडलंय. यावरती नागराज म्हणतो हे तर बरोबरच आहे, पण आता आपल्याला पण माहिती आहे ना की साक्षीचं काय आहे. तू गेलेलीस का साक्षीच्या घरी? यावरती प्रिया सांगते हो मी तिकडे गेले होते, पण तिथे नाहीच आहे आणि हा सचिन हा ठोंब्या घरी आलाय. आता मात्र नागराज म्हणतो आपल्यासोबत खूप मोठा गेम झालेला आहे, तरी पण बघूया. आपण आता हार नाही मानायची आहे. या आता महिपतला जोपर्यंत ठिकाणावरती आणत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. असं म्हणत नागराजने आता मात्र पुढचं प्लॅनिंग करायचं ठरवले. तोपर्यंत आता ज्या वेळेला प्रिया फोनवरती बोलत आहे, अश्विन तिकडे आलाय आणि आता अश्विनला डाऊट आलाय. त्याने चुटपुट बोलणं आता ऐकलेलं आहे की आता महिपतचा मोबाईल हा आता माझ्याकडून अर्जुनने चोरला आणि त्याच्यामध्ये काहीतरी भेटले आणि अजून म्हणजे साक्षीचं सत्य. आणि तो विचार करतोय मी जर का तन्वीला आत्ता सगळं विचारलं की नक्की कशाबद्दल बोलत होतीस, काय बोलत होतीस, तर ही मला काहीच खरं सांगणार नाहीये. मला फक्त हिचा मोबाईलच चेक करायला पाहिजे आणि आता सायली बहिणीशी पण बोलायला पाहिजे की नक्की आता या मोबाईलचं काय सत्य आहे. आता इकडे महिपतचा मोबाईल तिला कुठून सापडला. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आलेला आहे, तो म्हणजे महिपतला भेटायला आल्यावरती महिपतला तो सांगतोय हे बघ मी माझं वचन पाळलेलं आहे. मला जर का तुला हे करायचं होतं तर तू म्हणजे तुला फसवायचं होतं तर तू कोर्टामध्ये ज्या वेळेला आता मात्र माझ्या बाजूने साक्ष दिलीस, नागराजला शिक्षा झाली, तुला शिक्षा झाली, त्यानंतर मी आता कोर्टात सांगू शकत होतो की साक्षी शिकरे जिवंत आहे म्हणून आणि तिला पकडा. पण तू विचार कर, तिला मी कुठेही पळून म्हणजे तिला पकडण्याचा पण प्रयत्न केलेला नाहीये आणि आता तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आता पकडणार पण नाहीये. यावरती महिपत म्हणतो झालंय ना, मग मी तुझं काम केलंय, तू माझं काम केलंयस, इथे गोष्ट संपले. यापुढे जंटलमॅनचं प्रॉमिस म्हणून माझ्या पोरीच्या मादी लागू नकोस. यावरती अर्जुन म्हणतो ते ठीक आहे, मी तर तुझ्या पोरीच्या मादी लागणार नाही, पण ज्यांना त्या पोरीचं सत्य माहिती आहे त्यांचं काय? यावरती महिपत म्हणतो म्हणजे? त्यावरती अर्जुन सांगायला लागतो म्हणजे नागराज आणि प्रिया. तुला काय वाटलं मला सत्य माहित नाहीये? मला सगळं माहिती आहे की हे सगळं सत्य तुझ्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत नागराज आणि प्रिया यांना माहिती आहे, बरोबर ना? म्हणूनच तुझा मोबाईल ज्या वेळेला तिच्याकडे होता त्यावेळेला तिने तो जपून ठेवला तुला ब्लॅकमेल करायला आणि म्हणूनच तू आता तिच्याबद्दल किंवा नागराजच्या बद्दल सत्य सांगत नव्हतास. मला समजलंय. आणि जर का तुला आता असं वाटत असेल की हे दोघं जण तुला सोडतील तर तुम्ही बदला घेण्यासाठी तुझ्या मुलीला आता सोडणार नाहीयेत. त्यामुळे मी माझं एक वचन पूर्ण केलंय, पण तुला जर तुझ्या मुलीची सिक्युरिटी हवी असेल तर मात्र तिला सेफ ठिकाणी हलवून या दोघांच्या पासून सुरक्षित ठेवण्याची मी गॅरंटी देईन. यावरती महिपत म्हणतो तू एवढं सगळं का करशील, काय गरज पडले? यावरती तो म्हणतो माझा फायदा असल्याशिवाय मी काही करणार नाहीये. मग आता महिपत विचार करतोय यांनी एक तर आता इकडे मी या दोघांपासून सुरक्षित ठेवीन असं म्हटल्यावरती महिपत तयार झालाय, पण तुला बदल्यात काय पाहिजे? अर्जुन म्हणतो आता कसा मुद्द्यावरती आलास? मला आता महिपतने एक गोष्ट म्हणजे नागराज काकांनी सांगितलंय की माझ्या घरात मायाजाळ आहे, कुणीतरी व्यक्ती आहे. मला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती प्रिया आहे. पण असं काय सत्य माहिती आहे नागराज काकांना या सगळ्यामध्ये जे सत्य आता आम्हाला हादरवून टाकणार आहे ते तू मला सांग.
यावरती मग आता महिपतने लगेचच चार्ज घेतलाय. महिपत सांगायला लागतोय, एक काम कर, आधी तू हे सगळं कर, माझ्यापर्यंत माझ्या लेकीचा फोन येऊ दे, की आता काहीही झालं तरी ती सेफ ठिकाणी आहे, आणि मग मी तुला सांगेन बरंच मोठं सत्य आहे. आता एक नागराजला माहिती आहे, पण मला माहिती असलेली अनेक आहेत. प्रेक्षकांनो, आता मात्र आपण पाहिले कालच्या भागामध्ये की आता फोन केले म्हणजे मेसेज करून ठेवलेला आहे, तो म्हणजे आता सचिनने मेसेज केलाय, आणि मेसेज करून आता इकडे सचिन लगेचच आता साक्षीला भेटायला बोलवतोय. साक्षी ऍक्च्युली तिला खरं तर म्हणजे महिपतने सांगितलंय की आता कुणाचीही भेट तू घ्यायची नाहीयेस, पण तरी सुद्धा आता ती प्रेमात वेडी आहे. प्रेमात वेडी असल्या कारणाने मग आता तिला हे सगळं करावंच लागते. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सचिनला भेटायला तयार होते. बरं, सचिनला भेटायला तयार झाल्यावरती मग आता सचिन म्हणतो, कुठे होतीस तू, माझ्या जीवात जीव नाहीये. त्यावरती तिला आतापर्यंत सगळी सोय तिची पळून जायची झालेली आहे. म्हणजे अर्जुनने तिला आता दिखावा केलेला आहे की इथून पळून जायचं आहे म्हणून. आणि त्यानंतर मग ती तेच आता इकडे सचिनला सांगतेय. सचिनला ती सांगते की हे बघ, हा देश सोडून मी जायचं ठरवलंय. यावरती सचिन म्हणतो, अचानकपणे? ती सांगते, तुला माझ्यासोबत यायला लागणार आहे. सचिन म्हणतो, अगं पण अचानकपणे का? यावरती लगेचच ती सांगायला लागते, तू येणार आहेस की नाही सांग. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, पण तिकडची सोय? यावरती ती सांगते, काळजी करू नको, तिकडची सगळी सोय झालेली आहे. आणि आता सचिन तिच्यासोबत जायला तयार झालाय, कारण इकडची सगळी प्रॉपर्टी वगैरे विकून पैसा घेऊन जायचं. पण सचिनला माहित नाहीये की सगळी सोय अर्जुन करतोय. बरं, आता इकडे तो अश्विनला प्रियावरती डाऊट आल्या कारणाने अश्विन आता प्रियाचा पाठलाग करतोय. बरं, तो प्रियाचा पाठलाग करत तिच्या आता मागावरती चाललेला आहे. ज्या वेळेला तो तिच्या मागावर चाललाय, आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो मात्र आता इकडे तो ज्या वेळेला तिकडे आलाय, आणि आता ती नागराजला भेटायला आले. नागराजला भेटायला आल्यावरती आता नागराज तिला सांगतोय, अगं अर्जुन साक्षीला पळून जायला मदत करतोय, आता दुसरा हुकमाचा एक्का फोड. आता त्यावरती ती म्हणते, म्हणजे काय करू? त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागलेला आहे नागराज की आता अर्जुनला अजूनही माहिती नाहीये ना की तिच्या सोबत दुसरं कोण जाणार आहे. महिपतने दोघांना हे करण्याची सोय केलेली आहे, पण आता तू घरी जाऊन भांड फोड की आता अर्जुन हे सगळं करतोय. म्हणजे अर्जुन, सचिन आणि अस्मिता, म्हणजे सचिनला तो आता साक्षीसोबत जायला पळून हे करतोय, आणि त्यांच्यातच फूटपाड. आता हा डाव नागराजने खेळलाय, पण यांचा डाव उद्ध्वस्त करायला मागे येऊन उभा राहिलेला आहे तो म्हणजे अश्विन. आता समोर आलाय, आणि इतक्या घाणेरड्या पातळीवरती हा गेम चालू असेल, किंवा इतक्या घाणेरड्या पातळीवरती हे सगळं चालू असेल असं अश्विनला वाटलेलंच नाहीये. आणि चिडून जोरात त्याने आवाज काढलाय, तन्वी, काय चाललंय हे सगळं? आणि त्यानंतर तो आता आलेला आहे, आणि त्यांनी आता मुळातच फोन चेक केलाय, नागराजचं बोलणं ऐकलंय, आणि या सगळ्यामधून प्रिया तन्वी नाहीये हे तर सत्य एका झटक्यात समोर तर आलेलं आहे प्रेक्षकांनो. पण आता अजूनही सायली तन्वी असल्याचं सुद्धा समोर आलंय. नागराजचं आणि त्याचं बोलणं ऐकल्यामुळे त्यामुळे चिडलेला आता इकडे अश्विन ताबडतोब फरफटत तिला सगळ्यांच्या समोर घेऊन आलाय, आणि बोल, खरं खरं काय आहे ते सांग, काकांना सांग, सगळ्यांना सांग, जे काही तू कारस्थानं केलीस ते सांग. मग रविराज म्हणतात, काय झाले? त्याच वेळेला अश्विनने सगळं सत्य सांगितलंय प्रेक्षकांनो, की आता प्रियाची कारस्थानं प्रिया तन्वी नाहीये, तिने हा खोटा बनाव केलाय. सगळ्या गोष्टी एकापेक्षा एक उलगडत चालल्यात, आणि मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे.